आरोग्य होती पहिली 150 वर्ष रेल्वे चालली काळात. त्यावेळेस मिरज ते लातूर रेल्वे चालू होती. त्याच्या अगोदर 50 वर्ष रेल्वे कलम रोड ते मिरज होती. पहिला शेवटचा स्टॉप कसबेत रेल्वे होता बरोबर का. तो स्टॉप रेल्वेच्या अधिकारी म्हणा, कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा नेतृत्वानं आपल्या जिल्ह्यातल्या त्या वेळेस जे खासदार असतील त्यांनी आमचा स्टॉप उडवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन स्वात रेल्वेला कसं वर्गाचे होईल असं बघितलं. आता डोकीकडे चाललं, डोकीकडे रेल्वे स्टेशन जायची शक्यता आहे. कसबेत रेल्वेचा जो आमचा प्रश्न मोठा आहे की इथून मिरज ते लातूर ते ज्या रेल्वे होती किंवा मिरज ते कसबेत रेल्वे त्यावेळेस कसबेत रेल्वेचं पाणी मिरजपर्यंत पुरायचं. कसबेत रेल्वेला पाणी कुठंही नव्हतं. दोन्ही माणसाने सांगते म्हणजे इंग्रजांनी विकास केला परंतु भारतीय म्हणजे लोकांच्या निवडून आलेल्या लोकसभेत त्यांनी विकास केला नाही. रेल्वे कुणी आणली, रेल्वेचे पूल कुणी आणले, मोठे मोठे ब्रिज कुणी आणले, इंग्रजांनी आणले. आपण त्यावेळेची मंदिरं सुद्धा त्यांची चांगली आहेत. आत्ताच्या काळात जे कामं झाले ते कामं व्यवस्थित होत नाहीत. आता रेल्वे स्टेशनचं काम गेल्या 20 वर्षाखाली ज्यावेळेस आरोग्याचं रूपांतर वॉडगेज झालं मोठ्या रेल्वेत त्यावेळेस रेल्वे स्टेशनचं काम केलं होतं. आता आप्पाच्या चिकाटी म्हणा किंवा ती आप्पाची ओळखी म्हणा, आप्पा जुने भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. अटल बिहारी वाजपेयी आप्पाकडे यायचे आणि ह्याचं मार्गदर्शन मागवायचे. आप्पा आता काय करावं कोंडाप्पा सांग. ती आप्पाच्या सानिध्यात अटल बिहारी वाजपेयींनी 2 दिवस मुक्काम केलेला आहे. ज्या रेल्वेला बाबासाहेब आंबेडकर या रेल्वेनं आले आणि 2 दिवस महात्मा परिषद देशातली पहिली घेतली. अशा पावनभूमीत रेल्वेचा थांबा मिळावा त्याच्याकरता आम्ही 4-5 वेळेस रेल्वे रोको आंदोलन केलं सर्वपक्षीय. उद्याच जे आंदोलन आहे ते आंदोलन कोंडाप्पा कोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहेत. तरी इथून पुढच्या काळात रेल्वेचा स्टॉप कसा मिळत नाही ते बघूया. परंतु रेल्वे स्टेशन सुद्धा किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा किंवा आपले खासदार आहेत, खासदारांनी आपला प्रश्न मांडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी खासदाराकडे आपला प्रश्न मांडण्याकरता त्यांच्याकडे डोकी जाती, इडशी जाती, मोड जाते. जे माणसं जातील त्यांच्याप्रमाणे ते बोलत असतात. पण आपली चिकाटी आपण धरूया बाप्पा. आपण कोणाला नावाने ठेवता आपलं काम कसं आपल्या पदरात पाडल बाप्पा बाप्पा ते आपण बघूया आणि त्याप्रमाणे त्याचा रेल रोको कसा सक्सेस होत नाही ते आपण दाखवून देऊया. कसबेत रेल्वे हे गाव जोपर्यंत शांत आहे जोर आहे. एकदा बिघडल्यानंतर कसं बिघडतंय रेल्वे माहिती आहे रेल्वे स्टेशनला रेल्वे रोकोला. परंतु आमचा बिघडायचा संबंध नाही. आम्ही लोकशाही प्रमाणे लोकशाही मार्गाने रेल्वे स्टेशनचा रेल रोको आंदोलन करणार आहेत. आप्पांनी गेल्या 2 वर्षापासून एवढा पाठपुरावा केला, एवढा पाठपुरावा ह्या वयात आज आप्पाचं वय 84 डोळेपणे आमच्या. परंतु आप्पाच्या बरोबरीला वाकडे असतील, शिरबाप्पा असतील किंवा बारबोले असतील, गणेशबाप्पा असतील, आम्ही आहे सगळे हरून आहेत. तर ग्रामपंचायत कसबेत रेल्वे सोसायटी सगळं आमचे विद्यालय सगळ्या शाळा सगळ्या आप्पाला पाठिंबा द्यायला उद्या त्याला रेल्वे स्टेशनला जाणार आहेत. तरी आंदोलन करता तुमचा तिसरा डोळा जो असतो आपला पत्रकार संघटना त्या तिसऱ्या डोळ्याचा डोळा उघडावा. श्रीकृष्णाची भूमिका तुम्ही बजवावी कृष्णाची असं ह्याप्रमाणे पत्रकारांनी थोडं त्याला उचल खाऊन आमच्या आंदोलनाला दिशा चांगली कशी मिळेल, रेल्वे कशी थांबेल आणि ह्याच्याकरता डबल स्टॉप म्हणजे तिथं रेल्वेचा रोड डबल पडले पाहिजे त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करावेत. तुम्ही सुद्धा एक नागरिक आहात, आपल्या जिल्ह्यातले आहात, आप्पाच्या सान्निध्यात वाढलेले आहेत सगळे बापूराव आम्ही सुद्धा. त्याच्याकरता तुम्ही सुद्धा याचा थोडा रंग टाकून गदर कसा वाढेल असा प्रयत्न करूया. आणि रेल रोको सक्सेस करण्याकरता पत्रकारांनी सुद्धा वेळेत वेळ काढून इथं पत्रकार परिषद घेण्याकरता आले त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. सर्वजण थोड्या वेळात इथं ऊस परिषद होती त्याच्यामुळे आपल्या ह्याला कार्यक्रमाला उशीर झाला. परंतु उशीर झाल्यावर त्यांनी व्यक्त करतो आणि आप्पाच्या मार्गदर्शनाखाली रेल रोको आंदोलन कसं सक्सेस होईल हे आपण पाहूया. एवढं बोलतो माझे शब्द संपले. मी प्रथमतः प्रेससाठी आलेल्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो.
सन 1905 साली इंग्रज राजवटीची बार्शी लाईट रेल्वे कळमूर रेल्वे स्टेशनपर्यंत चालू होते. त्यावेळी रेल्वेसाठी गावातील शेतकऱ्यांनी सुमारे 56 एकर जमीन विना पैशाची दिली. मोबदला न घेता दिली. त्यावेळीपासून रेल्वे डिपार्टमेंटला गोडाऊनसाठी बांधकाम करणे, रेल्वे कर्मचारीसाठी भव्य हॉस्पिटल उभा करणे, या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देणे अशी मागणी 2016 साली केंद्रीय रेल्वे मंत्री बांधकाम मंत्री नामदार गडकरी यांचे रेल्वे बोर्डात पत्र दिले. त्यावेळी सतत पाठपुरावा करून मागणी करू. ही त्याचा हा पुरावा आहे. रेल्वे बोर्डामध्ये येऊन कागदपत्र आणि शिफारस करून दिली. हे कळमूर रेल्वे स्टेशन हे पवित्र रेल्वे स्टेशन आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न आंबेडकर साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळं या रेल्वे स्टेशनला विशेष महत्त्व आहे. परंतु याच्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. त्यानंतर महामहिम श्री हरिभाऊ बागडे राज्यपाल राजस्थान यांच्याकडे रेल्वे स्टेशनच्या अपूर्ण काम पूर्ण करून थांबा मिळावा यासाठी विनंती करण्यात आली. त्यावेळी माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी कळविले की दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी संबंधित विभागाला कळमूर रेल्वे स्टेशन अपूर्ण काम पूर्ण करून देण्यासाठी पत्र दिले. त्याचा प्रभाव पत्राचा प्रभाव रेल्वे मंत्र्यांनी थांबा देण्यासाठी संबंधित मुलाच्या ऑफिसला कळवलंय की ताबडतोब तिथे रेल्वे थांबले पाहिजे. तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचं जे प्रशासन आहे रेल्वे प्रशासन सोलापूर ते मुद्दाम हलगर्जीपणा करत आहे. त्यानंतर दिनांक 11/8/2025 रोजी कळमूर रेल्वे स्टेशनवर गाडी नंबर 114113/11/494 पंढरपूर या गाडीला थांबा मंजूर केला. रेल्वे मंत्र्यांनी या गाडीला थांबा मंजूर केलावा आणि कळवलं की ताबडतोब गाडी उभा करा. त्यासाठी आत्तापर्यंत कुठलीही कारवाई त्यांनी अनेक वेळा आम्ही सोलापूरला गेलो, त्यांना विनंती केली, चक्रा मारल्या, तरी त्यांनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर DRM कमर्शियल ब्रँच सोलापूर यांनी दिनांक 8/2/2024 रोजी त्या पत्रान्वये पुणे हरगुण पुणे गाडी नंबर 0148788 निजामाबाद पंढरपूर गाडी नंबर 01413/143 परळी गाडी नंबर 11/12 या गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रस्तावित केले. या 3 गाड्या रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी या 24 तासात म्हणजे 1 वर्ष झालं नियोजित करून सुद्धा त्यांनी प्रशासनानं सबमिट केलेली जी गाव आहेत, सबमिट केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या 24 सालापासून आत्तापर्यंत उभा केल्या नाही. आम्ही यापैकी 8/2/2023 वेळी म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष झालं त्याचं काही काम केलं नाही. निजामाबाद पंढरपूर निजामाबाद 01413/14 परळी 11 असेच असतानाही कळमूर रेल्वे स्टेशनवर अद्याप कोणतीही गाडी थांबत नाही. सतत 9 ते 10 वर्षापासून अनेक वेळा निवेदने देऊनही प्रयत्न करूनही धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील 10 लाख प्रवाशांची मागणी असतानाही सोय उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर दिनांक
24/9/2025 रोजी रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या थांबा मिळविण्यासाठी पत्र दिले व त्यावेळी निजामाबाद पंढरपूर गाडी नंबर 0141314 पुणे हांबून पुणे गाडी नंबर 01487/88 या गाड्यांना थांबा देण्याबाबत ताबडतोब कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली होती. रेल्वेच्या विकासासाठी कळमनुर रेल्वे स्टेशन या व्यवस्थेमध्ये काम चालू असून सिग्नल प्लॅटफॉर्मचे आखणी 2 लाईनचे काम या सुविधा अपूर्णपणे घेऊन अन्य ठिकाणी बजेट वापरून काम अपूर्ण ठेवले आहे. वरील सतत 10 वर्षे अर्ज विनंत्या आंदोलने करूनही थांबा मंजूर असतानाही गाडी न थांबता आमच्या गावातील व परिसरातील नागरिकांच्या अन्याय केला आहे. याबाबत मी आंदोलन उभा करण्यात करून मेहरबान यांच्या कार्यक्षम कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो व या आंदोलनानंतर तरी आमचे कळमनुर रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण करून सर्व पॅसेंजर गाड्यांना आणि मंजूर केलेल्या गाड्यांना थांबा द्यावा अशी आमची विनंती. या 6 सुविधासहित काम पूर्ण करावं असे केले निर्देश. हे त्यांनी प्रस्तावित केलेल्या गाड्यांचा आदेश 3 गाड्यांचा प्रस्तावित केलेला आदेश. त्यानंतर आम्ही याच्या आंदोलनाची दिलेली नोटीस या संदर्भात मला विशेष असं काही सांगायचं झालं तर 1905 साली इंग्रज सरकारने केलेली जी रेल्वे लाईन ती रेल्वे लाईन ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केली. त्याच्यामुळं आणि इथल्या परिसरातले जे साखर कारखाने आहेत ते स्वतःमध्येच आम्ही गोडाऊन उभा करतो पैशानं आमच्या, कारण आम्हाला लातूरला जायला खूप त्रास होतो. 15 किलोमीटरच्या 10-12 कारखाने आहेत. या कारखान्याची साखर पाठवण्यासाठी गोडाऊनसाठी आम्ही पैसे खर्च करून बांधतो. अशा पद्धतीचे आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. तरी या अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे आजची पत्रकार परिषद आहे. पत्रकारांना विनंती करतो खास करून की एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की अजब गोष्ट आहे. काय अजब गोष्ट आहे की तिकीट रेल्वे स्टेशन कळमनुरचं मिळतं आणि गाडी कळमनुरला थांबत नाही, डोक्याला थांबत नाही. प्रवाशाला 10 किलोमीटर चालत जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. तिकीट रेल्वे स्टेशनचा दर्जा सी ग्रेड असताना सी ग्रेडच्या वर्गावर सी मध्ये ढकलण्यात आले होतं कळमनुर स्टेशन. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लातूरचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटलो
आणि त्यांनी सी दर्जा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे कायम ठेवला आणि मोठा प्लॅटफॉर्म माझ्या माहितीप्रमाणे तर लातूरपासून मिरजपर्यंत एकही एवढा मोठा प्लॅटफॉर्म कुठेही कोणत्या स्टेशनला नाही. सगळ्या सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत. तरी केवळ या स्टेशनवरला उपेक्षितपणा ठेवण्यासाठी काहीतरी राजकीय कट कुठेतरी असला पाहिजे असं मला वाटतं. तर इतकं सोपं असताना हे मस्तवाद अधिकारी काय असं मस्तवादपणा करतात हे समजत नाही. पण किती आहे तुम्हाला सांगतो, 9 वर्षामध्ये हे एवढी मोठी फाईल झाली आहे. जगात असं कुठलंही उदाहरण नसेल की सरकारनं मंजूर करून सुद्धा खालच्या डिपार्टमेंटमधले जे मस्तवाद अधिकारी आहेत ते अधिकारी काम करत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून उद्याचा कार्यक्रम रेल्वे लोकांचा करायचा ठरलेला आहे. अशा पद्धतीनं मी निवेदन सादर करतो आणि सर्वांना शासनाला विनंती करतो. किती वाजता उद्या रस्ता रोको रेल्वे रोको रेल्वे किती अडवते 10:30 रेल्वे किती अडवायची टाइम काय रेल्वे रोकोचा टाइम काय? काहीच नाही. रेल्वे रोकोचा टायमिंग कितीचा? 10 वाजता. 11 ते 5. काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं? 11 ते 5 गाव बंद करणार होते. यापूर्वी आपण काय तुम्ही बोला नाही लक्ष देणं. आता ऐका ना, काम उद्याचं जे आंदोलन आहे ते सगळं व्यवस्थित स्वरूप नाही राहू देते त्यावर सगळं व्यवस्थित सविस्तर सांग. तुम्ही सांगा सांगा इकडे घ्या. बोला. आतापर्यंत आपण दिलेली माहिती तसेच तानाजी मामाने दिलेली माहितीच्या आधारावर आता पुढचा मी विषय बोलतोय की गेली 15 वर्ष झालं या कळंब रोड रेल्वे स्टेशन थांबा मिळवण्यासाठी कसबेटवळेचे नागरिक गावकरी प्रयत्नशील आहेत. हा जाणीवपूर्वक डाव रचलेला एक कसबेटवळेच्या बाबतीमध्ये. रेल्वे स्टेशनच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर लातूर पासून ते कुर्डवाडीपर्यंत 0 पॉईंटवर असणारं एकमेव रेल्वे स्टेशन म्हणजे कळंब रोड रेल्वे स्टेशन आहे की जिथे तुम्ही फक्त 2 मिनिटांमध्ये पोहोचू शकताय. इतर रेल्वे स्टेशन तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरवरती दिसतात. परंतु हे जाणीवपूर्वक केलेला राजकीय आणि प्रशासकीय डाव आहे. याच्यासाठी प्रयत्न करूनही अद्याप गाड्या इथे थांबलेल्या नाही. लालू प्रसाद यादव ज्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्या टायमाला त्यांनी सांगितलेलं होतं की नॅरो गेजचं रूपांतर ब्रॉड गेज मध्ये झालं आणि त्या टायमाला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की बाबा ज्या रेल्वे स्टेशनला जो दर्जा आहे तो दर्जा तिथे तो दिला पाहिजे आणि तिथे रेल्वे थांबल्या पाहिजे. परंतु एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे कसबेटवळी म्हणजे कळंब रोडचं की ते तिथं त्यांनी थांबा दिलेला नाही आणि गाड्या थांबत नाही. मग त्याच्यासाठीचा पाठपुरावा जो आहे तो आम्ही गेली 15 वर्ष गावकरी करतच आहोत. आता रेल्वे प्रशासनाला आम्ही विनंती केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला लेटर भेटलेले आहेत की निजामाबाद पंढरपूर असेल किंवा मिरज परळी असेल त्याच पद्धतीने आमच्या मागणीमधली गाडी जी आहे ती हरंगुळ पुणे आहे. ह्या गाड्यांना थांबा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. तसं पत्र देखील काढलेलं आहे. परंतु जाणीवपूर्वक रेल्वे मंत्री असतील रेल्वे बोर्डाचे अधिकारी असतील यांचे सगळे संबंधित पत्र असताना सुद्धा मान्यता असताना सुद्धा अद्याप गाडी या ठिकाणी थांबलेली नाही. आम्ही ज्यावेळेस ह्या आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यावेळेस बनसोडे साहेबांचं लातूरचे बनसोडे साहेब जे आहेत रेल्वे अधिकारी त्यांचा फोन आला. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हीच पत्र काढलेलं आहे रेल्वे प्रशासनानं आणि तुम्ही गाड्या का थांबवत नाही. तर त्यांनी टाळाटाळ केलेली आहे की 2 दिवसात बघू 4 दिवसात बघू. म्हणजे प्रशासन जाणीवपूर्वक कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती गाडी न थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. ही ऐतिहासिक भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल लागलेली भूमी आहे. त्या रेल्वे स्टेशनवर शेवटचं रेल्वे स्टेशन होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 22 ते 23 फेब्रुवारी 1941 रोजी भारतातली पहिली महामानव मतदार परिषद या ठिकाणी घेतली. आणि अशा महामानवाचं पाऊल ज्यांनी की भारतीय राज्यघटना लिहिलेली आणि त्यांच्या राज्यघटनेवरती आज देश चालतोय अशा महामानवाचं पाऊल त्या रेल्वे स्टेशनला लागलेलं असताना सुद्धा मुद्दाम म्हणून खोलसाळपणा म्हणून त्या रेल्वे स्टेशनचा थांबा प्रशासनानं आणि राजकीय हेतून उडवला गेलेला आहे. तर या ठिकाणी कसबेटवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस मुक्कामी होते. परिषद घेतलेली होती. त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
भविष्यामध्ये ते खूप मोठं स्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक या ठिकाणी होत आहे. त्याचा निधी येऊन पडलेला आहे, काही दिवसामध्येच त्याचं काम चालू होणार आहे. असं असताना देखील प्रशासनाने, रेल्वे बोर्डाने जाणीवपूर्वक या ठिकाणचा थांबा उडवलेला आहे. पत्र देखील आहे, सर्व काही नियोजित आहे आणि ठरल्याप्रमाणे त्यांना गाड्या थांबवणं बंधनकारक असताना देखील या ठिकाणी गाड्या थांबवत नाही. त्याच्यासाठी या ठिकाणच्या जवळजवळ 40 गावातल्या ग्रामपंचायतचं पत्र देखील या ठिकाणी कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबावं यासाठीच आहे. त्याचप्रमाणे जे बाजारपेठातले जे काही व्यापारी वर्ग आहे, आसपासचे, आपण आता सांगितलं की 1-2-4 कारखानदार जे आहेत त्यांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी गोडाऊन बांधू. कारण 0 पॉईंटवरती असणारं रेल्वे स्टेशन एकमेव आहे. नसेल तर आम्हाला लातूरला जावं लागतं, धाराशिवला जावं लागतं. एवढे सगळे अडचण असताना देखील आणि त्याचप्रमाणे 57 एकर या ठिकाणी जागा शिल्लक आहे आणि याच ठिकाणावरून जे रेल्वेला जे विद्युत पाहिजे आहे, वीज पाहिजे आहे, कोरडवाडी पासून ते लातूर पर्यंत जे विद्युत वाहिनी चालू झालेली आहे त्यांची, त्याचं सेंटर सुद्धा ते जे काय MIDC त्यांची आहे, ती MIDC सुद्धा आमच्या कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती त्यांनी उभा केलेली आहे आणि इथूनच त्याची ती जी काय वीज आहे ती त्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अगोदर पण सांगितलेलं आहे की सी ग्रेड रेल्वे स्टेशनवरून कसबे कळंब रोड रेल्वे स्टेशनवरूनच लातूर पर्यंत आणि इकडे कोरडवाडी पर्यंत पाणी जात होतं. शँकिंगची व्यवस्था इथंच होती, स्टेशन मास्तर होते, PWD ऑफिस इथंच होतं. अशा पद्धतीने म्हणजे जे काही त्यांचे अधिकारी वर्ग आहे तो सगळा वर्ग, त्यानंतर या ठिकाणी त्यांचे काय गॅंगमन असतील किंवा जे काय वर्कर असतील यांच्या सगळ्या क्वार्टर इथं होते. मग हे सगळं वैभव कुणी उडवलं? हे रेल्वे बोर्डाला माहित आहे, सगळं त्यांच्याकडे हे उपलब्ध आहे. आज पण तुम्हाला सांगतो, तुम्ही मुंबईवरून जरी तिकीट कळंब रोडचं मागितलं तरी तुम्हाला ते तिकीट मिळतं. पंढरपूरहून मिळतं, मिरजहून मिळतं, लातूरहून मिळतं. तुम्ही कुठूनही तुम्ही कळंब रोड सांगितल्यानंतर तुम्हाला तिकीट उपलब्ध होत आहे. परंतु या ठिकाणी गाडीला थांबा देण्यात आलेला नाही किंवा गाड्या थांबत नाही. आमची प्रशासनाला, रेल्वे बोर्डाला सगळ्यांना विनंती आम्ही करून थकलो. इथून पुढच्या काळात पण आम्ही तीच विनंती करतोय की तुम्ही ज्या पद्धतीने पत्र काढलेलं आहे, ज्या पद्धतीने थांबा देण्याचा तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे किंवा पत्राच्या द्वारे सांगितलेलं आहे, त्या सर्व गाड्या तुम्ही लवकरात लवकर, उद्याचं आंदोलन आहे, तुम्ही निर्णय घ्या, उद्यापासून गाडी थांबवा. आम्ही तिथे येऊ, त्या प्रशासकीय अधिकारी असेल, रेल्वे बोर्डाचा असेल, त्यांचं आम्ही स्वागत करू. परंतु जर तुम्ही जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर आम्हाला लोकशाही पद्धतीचं आंदोलन करण्यापासून तुम्ही आम्हाला पराभूत करू शकत नाही. राजकीय नेमके विरोध कोणाचा आहे? राजकीय विरोध म्हणजे जे काय टडवळ्याचं वैभव उडवलंय आणि उस्मानाबादला नेलं असेल किंवा डोकीला नेलं असेल किंवा मुरुडला नेलं असेल, जे काही राजकीय या ठिकाणचे असतील, खासदार असतील, आमदार असतील, कोणीही असेल, त्याचं आम्हाला काय, आम्ही नाव घेणार नाही. परंतु प्रशासकीय यंत्रणेबरोबर राजकीय यंत्रणा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. आणि आमची एकच विनंती बोर्डाला आहे, रेल्वे बोर्डाला, की जे आमच्या रेल्वे स्टेशनचं वैभव होतं, सी ग्रेडचं जे वैभव होतं तेच वैभव आम्हाला परत द्या. या ठिकाणी थांबत असलेल्या सर्व ज्या लोकल गाड्या असतील आणि आमच्या मागणीतली जी काही गाडी आहे ती हरंगुळ पुणे, ती आम्हाला देण्यात यावी. आमची मागणी मुंबई गाडीची नाही, आम्ही क्लिअर करतोय. आम्ही हरंगुळ पुणेची मागणी केलेली आहे. आम्हाला पॅसेंजर गाड्यांची मागणी आमची आहे. ह्या गाड्या तुम्ही केलेल्या मंजूर गाड्या आहेत, त्या गाड्या मंजूर केलेल्या त्या गाड्या तुम्ही कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती थांबवा. आम्हाला पुढचे आंदोलन करायची वेळ येणार नाही, आम्हाला गरज बसणार नाही. सध्याचे खासदार रेल्वे बोर्डावर आहेत, त्यांनी काय प्रयत्न केलेला नाही? काय केला मग? काय प्रयत्न केला असा? काही प्रयत्न केला. रेल्वे थांबवा असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये त्या पद्धतीचा विषय मागणी केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये एक विषय आहे की मुंबई गाड्याचा थांबा जो आहे, एक्सप्रेस जी काय गाडी आहे त्याच्यासाठीची त्यांची मागणी होती. परंतु त्या गाडी बरोबर इतर गाड्या ज्या आहेत, हरंगुळ पुणे, मिरज असेल, त्याच्यानंतर निजामाबाद पंढरपूर असेल, परळी असेल, या सर्व गाड्यांचा थांबा जो आहे तो पहिला होता, तो तुम्ही का उडवला, कशासाठी उडवला? आणि त्याच्यानंतर आता आम्ही मागणी केल्यानंतर ही तुम्ही देतो म्हणताय आणि देत नाही, याच्या मागचा उद्देश काय? म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रेल्वे स्टेशन गाव आहे, स्मारक होत आहे. या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे, या ठिकाणी त्याची जवळजवळ 1400 एकर जमीन आहे
अशा पद्धतीने व्यापारी केंद्र असणारे हे ठिकाण आहे. आणि विशेष म्हणजे या कळमरोड रेल्वे स्टेशन पासून कळंब फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याची मोठी बाजारपेठ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बीड आहे. त्या असं म्हणजे धारोळ असेल किंवा आसपासचा जो भाग बघितला तर किमान तुम्हाला सांगतो कळमरोड रेल्वे स्टेशनला जवळजवळ 60 ते 65 गावाचा संपर्क आहे. आणि 0 पॉईंटवर असल्यामुळे सर्व नागरिकांची सोय होण्यासारखी आहे. धावपळ करायला म्हणजे कुठेतरी आडमार्गावरती आहे असा प्रकार नाहीये. 0 पॉईंटवरून फक्त 1 मिनिटामध्ये गावातून माणूस रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकतो. मग बोर्डाने मान्य केलेल्या रेल्वे किंवा गाड्या असतील त्या गाड्यांचा थांबा तुम्ही दिलेला आहे. तो थांबा तुम्ही आम्हाला देण्यात यावा. तुम्ही गाडी थांबवावी याच्यासाठीची आजची पत्रकार परिषद आहे. उद्या होणारं आंदोलन जे आहे ते तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे. कारण लोकशाही पद्धतीने आम्हाला अधिकार दिलाय. आम्ही लोकशाही पद्धतीनेच तो आंदोलन करणार आहोत. जर प्रशासन आम्हाला साथ देत नसाल, तुम्ही जर आमचं ऐकत नसाल, परत आमच्याकडे पुरावे पत्र आहे, निवेदन आहे, मंत्र्यांचे सगळे तुम्हाला सांगितलेले आदेश आहेत. जर ते तुम्ही झुगारून देत असाल तर गावकऱ्यांनी किंवा पंचकृषीतल्या लोकांनी थांबायचं किती दिवस, हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्ही त्या लोकशाही पद्धतीनेच आम्ही तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे उद्याचं आंदोलन जे आहे ते लोकशाही पद्धतीने होणार आहे. रेल रोको होणार आहे. त्याच्यामध्ये सगळे गावकरी असतील, आसपासच्या गावातील लोक असतील, जनता असेल, ते उद्या रेल्वे स्टेशनवर येऊन आंदोलन करणार. किती खासदार कोण नेमकं? आधीचे तुम्ही म्हणलो का आधीचे खासदार नेमकं कोणी आधी खासदार लोकसभा पद्मश्री पाटील. आम्हाला याच्यामध्ये राजकीय हेतू आम्हाला दाखवायचा नाही. हे सर्व पक्षी आहे, गावाच्या विकासाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या पंचकृषीच्या विकासाच्या बाबतीतला हा निर्णय आहे. त्याच्यासाठी आम्ही झटतोय. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता सर्वपक्षीय सगळ्या लोकांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू. काही दिवसापूर्वी विद्यमान खासदारांनी जे 3 रेल्वेगाड्यांना म्हणून थांबा मिळाला त्याचे प्रेस नोट केली होती, परंतु आजपर्यंत रेल्वे कळंब रोड स्टेशनला थांबलेली नाही. मग खासदार साहेबांनी याबाबत प्रयत्न केले का? त्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे, बोललेलो आहे. परंतु ते म्हणतात की आम्हाला ज्या पद्धतीनं तुमचं पत्र आहे त्या पद्धतीचं आम्हाला पण सांगण्यात आलेलं आहे की आम्ही गाडी तिथं थांबवणार आहे. मग आणखी गाडी का थांबवली नाही आम्हाला पण प्रश्न. रेल्वे बरं, ह्याच्या मागे सगळं रेल्वे बोर्डाच्या हातातला खेळ आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांचा खेळ आहे. आणि त्यांनीच सगळं काढतात आणि तेच गाड्या थांबवत नाही. याच्या मागे नेमका उद्देश काय हे उद्याच्या याच्यामध्ये आंदोलनातून ते समोर आल्यानंतर कळून. जर आमच्या समोरच्या सर्वच राजकीय पक्षाचा असेल तर उद्याच्या खासदारांना उद्याच्या रेल रोकोला आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी आमंत्रित केले नाही. आम्ही कुणाला आमंत्रित केलेलं नाही. आम्ही ह्या गावाच्या आणि पंचकृषीतल्या गावाच्या विकासासाठीचा हा मुद्दा आहे. या ठिकाणी रेल्वे थांबा भेटण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरी इतर सगळे काय आमदार, खासदार कोण येत असतील तर ती एक जनता म्हणून येते. आणि असं काही नाही की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून असा कुठल्या आमदारांना, खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना आम्ही निमंत्रण दिलेलं नाही. ते येतील तर त्यांच्या ते जनतेचा प्रश्न उचलून धरायचा म्हणून येतील किंवा ह्या गावाच्या ह्या पंचकृषीचा विकास म्हणून येतील. आणि आले तर त्यांचं स्वागत असेल. मग ते कोणत्याही पक्षाचे असतील, कुठले राजकीय असतील किंवा सामाजिक असतील. यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट दिलेली आहे का? दिले. हो, भेट दिले, सर्वांनी दिले. आंदोलन होते. वैशिष्ट्य असं आहे की मुरुडला नुसती एक बैठक झाली की ताबडतोब तिथं गाड्या उभा राहिल्या आणि आम्हाला सँक्शन असणाऱ्या गाड्या आमच्या इथं उभा राहतील. बघा काय आहे, काय भानगड बघा सरकारला. नेमकं कोण कमी पडतंय? राज्यकर्ते कमी पडतायत का गाव कमी पडताय का शासन कमी पडत? कोण कमी पडतंय नेमकं तुमच्या बाबतीत? तर काय सांगता येईल तिथे? कोण आहे नेमकं? बघा राजकीय राजकीय तुम्ही म्हणता नेमकं राजकीय काय नेमकं? 15 वर्षापासून तुमचं चालू म्हणता राजकीय नेमकं कुणावर तुमचा आरोप आहे नेमका? इथे खासदार जो असतो ते दिल्ली सत्ता नसते. दिल्ली सत्ता असते तर खासदार वेगळा असतो. त्याच्यामुळं ती सगळं विसंगत होत आहे. आम्ही गेलो की आम्हाला म्हणायचं आमच्या हातात काही नाही हो. मग मंत्र्याचं केंद्रीय रेल्वे मंत्र्याचं पत्र आल्यानंतर आणखी कोणाचं यांना अमेरिकेच्या अध्यक्षाचं द्यायचं का पत्र? असं कोण म्हणताय? हे जे डी आहे ना सोलापूर. आम्ही सोलापूरला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक आम्हाला काय काय लाभ आहे? या गावचा विकास, या गावची तरुण पिढी, भविष्य, इथली आर्थिक व्यवस्था,
आर्थिक उन्नती, दळणवळण आणि अशा पद्धती शैक्षणिक, शेती विषयी सर्व काही गोष्टी करतात पुणे मुंबईला जातात. आंदोलनाची वेळ किती ते किती आहे उद्या? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? सकाळी 10 उद्या सकाळी 10 ते संध्याकाळपर्यंत असं. हा. म्हणजे त्या टाइम रेल्वेवर रुळतात सगळे गाव. हो, सगळं. आणि याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही DRM साहेब, ACM साहेब, DCM साहेब यांच्याबरोबर चर्चेला गेलेलो होतो सोलापूरच्या बोर्डामध्ये, तर त्यांनी त्या पद्धतीमध्ये आम्हाला असं सांगितलं की बाबा तुमचं जे काय अर्निंग आहे कमर्शियल ते कमी आहे. अहो मला सांगा साहेब, इंग्रजाच्या काळापासून ह्या रेल्वे स्टेशनला सी ग्रेडचा दर्जा आहे. सी ग्रेडचा दर्जा असताना इथून सगळ्या सुविधा कळंब रोड इतर रेल्वे स्टेशनला पोच करतात. त्याच्यानंतर इथं जे काय अर्निंग होते ते त्या पद्धतीच्या त्यांच्या पट्टीपेक्षा जास्त असेल म्हणूनच तुम्हाला सी ग्रेड दिलं ना. आणि राहिला विषय तुमचा आत्ताचा की तुम्ही म्हणता कमर्शियल नाही, तर तुम्ही आमच्यापाशी गाड्या कोणत्या थांबवल्या? तुम्ही कोणत्या एक्सप्रेस आम्हाला दिल्या? कोणती पुणे हरवळ तुम्ही थांबवली का? मुंबई गाडी थांबवली का? कोणती एक्सप्रेस थांबा आम्हाला दिला तुम्ही? तुम्ही कुठलीच गाडी इथं थांबवत नाही आणि तुम्ही अर्निंगचा विषय करताय. मग पैसे कसे मिळतील? तुमच्या गाड्याचा आमच्या कळंब रोडला थांबविलेलं नाही किंवा थांबत नाही, तर इथून तुम्ही कमर्शियलचं तुम्ही कारण कसं सांगू शकता? रिकाम्या गाड्या जाते. हा, म्हणजे राष्ट्रीय उत्पादन बुडालं आणि लोकांची गैरसोय झाली. मग आम्ही त्यांना हेच सांगितलं की आम्हाला तुम्ही एक 3 महिन्याच्या प्रायोगिक तत्वावरती सगळ्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या आणि तुमचं टार्गेट सांगा की बाबा आमचे अर्निंग किंवा आम्हाला कमर्शियल इथून एवढं पाहिजे. जर त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जर अर्निंग नाही झालं तर आम्ही तुमच्यापर्यंत येणार पण नाही. आणि जर झालं तर तुम्हाला इथून पुढच्या जे काही एक्सप्रेस गाड्या आणखीन वाढतील त्या सगळ्या गाड्या इथं थांबवावं लागतील. याच्यामध्ये आमची चूक आहे ते तुम्ही सांगा. मग गाड्या पण थांबवत नाही आणि अर्निंगचा विषय करतात, तसं होणार नाही ना. तुम्ही प्रायोगिक तत्व द्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही जसे पत्र काढले त्या पद्धतीच्या गाड्या थांबवा आणि नंतर तुम्ही पत्रकार परिषद, जशी आम्ही पत्रकार परिषद घेतली तसे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगा की कळंब रेल्वे स्टेशनवर ते कमर्शियल होत नाही. मग ती गोष्ट साहजिक आहे, पण ते नसताना सुद्धा जर तुम्ही विनाकारण कळंब रेल्वे स्टेशनला तुम्ही दोष देत असाल किंवा अर्निंगचा विषय पुढे करत असाल, पत्र पण काढत असाल, तर हे सर्वस्वी चुकीचं होत आहे. याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे आणि इथून पुढचे आंदोलन होतील त्यालाही रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. आदरणीय पत्रकार बंधू, आदरणीय कोंडाप्पा कोरे साहेब, आदरणीय तानाजी मामा व सर्व मुद्देदार, या ठिकाणी जी पत्रकार परिषद होत आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोरोना काळापर्यंत निजामाबाद पंढरपूर गाडी ही चालू होती. तसेच परळी मिरज ही गाडी चालू होती, जी आज परळी सांगली या नावाने गाडी चालू आहे. ही गाडी चालू होती. ही गाडी आजही या रुळावरून जात असताना कसबे तडोळे रेल्वे स्टेशनवरती, कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती ही गाडी सातत्यानं थांबत होती. परंतु कोरोना काळाचा जो 1.5 वर्षाचा ब्रेक झाला, त्या ब्रेकमध्ये या गाडीचा इथला स्टाफ उडवला गेला आणि इथला स्टाफ उडवला गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा झगडायची वेळ आली. ज्या वेळेस रेल्वे बोर्डापुढं मुंबईला असो, सोलापूरला असो, दिल्लीला असो निवेदनं सादर केली गेली, त्यावेळी निवेदन सादर करत असताना निजामाबाद पंढरपूरचा आजही या ठिकाणी स्टाफ आहे असं रेल्वे बोर्डाचं रेकॉर्ड दाखवतंय, रेल्वे बोर्डाचं कॉम्प्युटर दाखवतंय. आजही महाराष्ट्रातूनच नव्हे देशभरातून कुठल्याही ठिकाणाहून आज कळंब रोड रेल्वे स्टेशनचं तिकीट निघतंय, म्हणजे हे रेल्वे स्टेशन आजही चालू आहे. जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून प्रशासनानं या ठिकाणी, रेल्वे बोर्डानं जाणीवपूर्वक या ठिकाणी रेल्वेचा थांबा तात्पुरता उडवला गेलेला आहे आणि रेकॉर्डवर दाखवत आहे की चालू आहे म्हणून. ही जी पद्धत आहे नाकर्तेपणाची रेल्वे प्रशासनाची, ही पहिल्यांदा ही पद्धत खोडून काढणं काळाची गरज आहे. त्याच्याकरता रेल्वे आंदोलनाची गरज आहे. तसंच या कळंब रोड रेल्वे स्टेशन पासून इतर जे काही रेल्वे स्टेशन आहे हे 4-4, 5-5 किलोमीटरवरती आहेत, परंतु हे गावालगत 10,000 लोकवस्तीचं हे गाव, या ठिकाणी बुकिंग हे जर जुन्या गाडीचं पाहिलं तर लातूर ते कुटवाडीपर्यंत सगळ्यात जास्त 2 नंबरचं बुकिंग कळंब रोड रेल्वे स्टेशनचं आहे. त्यामुळं बुकिंगचा विषयच येत नाही. ज्या वेळेस तुम्ही तुमची गाडी थांबवली जाईल त्यावेळेस आम्ही प्राधान्यानं बुकिंग दिलेलं आहे. जुनही रेकॉर्ड काढलं बघितलं तर रेल्वे बोर्डाकडं संपूर्ण इथं मूळ माहिती सगळ्यात जास्त बुकिंगची आहे. बार्शी, लातूर आणि कुटवाडी खालोखाल कळंब रोड रेल्वे स्टेशनची बुकिंग आहे. त्यामुळे या स्टेशनला
तिन्ही गाड्या देणं गरजेचं आहे. सुरुवातीची जी काही निजामाबाद पंढरपूर गाडी आहे ती तर द्यायलाच पाहिजे आणि परळी मिरज ही जी चालू गाडी होती जाणीवपूर्वक बंद केली पाहिजे ती द्यायला पाहिजे. आणि जी काय हरमूर पुणे गाडी आहे ही गाडी देतो म्हणून DRM साहेबांनी आश्वस्त केलंय की ज्या वेळेस रेल्वे मंत्र्याकडे आम्ही चाललो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं ही गाडी माझ्या हातात आहे. आप्पा होते, वाकडे होते, बारबोले होते, ही सगळी कंपनी बाजारपेठेतली होती, बाप्पा शरद बाप्पा होते, सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी सादर केल्यानंतर निवेदन त्या ठिकाणी गाडी तात्काळ आम्ही चालू करू म्हणून अशा प्रकारे DRM साहेबांनी आश्वस्त केलं. तसेच वाणिज्य विभागाचे प्रमुख पाटील साहेब सोलापूर विभाग वाणिज्य विभाग यांनी सुद्धा गाडी आम्ही तात्काळ चालू करणार आहोत. प्रशासन तुमच्या बाजूनं आहे आणि रेल्वे मंत्र्यांनी वरून निर्देश दिलेले आहेत. ज्यावेळेस आप्पा बारशीला हरिभाऊ बागडे साहेबांना भेटले आणि त्यांनी वैष्णवजी साहेबांना निवेदन सादर केलं आणि त्यांनी बागडे साहेबांना खाली पत्र पाठवलं की मी रेल्वे बोर्डाला निर्देश दिले. तसं लेखी पत्र रेल्वे बोर्डाला सादर केलेलं आहे. मुंबईच्या GM ला पत्र पोचलेलं आहे, DRM सोलापूरला पत्र पोचलेलं आहे. तसंच या स्थानिकचे खासदार असतील, आमदार असतील, सगळ्याची पत्र पोचले आहेत. परवा राणा पाटलांनी 2 पत्र दिलेली आहेत की या ठिकाणी जी काही सोलापूरची येणारी धाराशिवपर्यंतची गाडी आहे त्याची डबल लाईन कळमनुरी रेल्वे स्टेशनपर्यंत नियोजित येत आहे. त्याचं काम 150 पर्यंत चालू आहे. त्या कामापासून इथून पुढचं जे जंक्शनचं काम आहे ते करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. जी गाडी पुढं औरंगाबादला घेऊन जायची आहे त्या गाडीचा सर्वे जो झालेला आहे तो कळमरोड या ठिकाणाहून झालेला आहे आणि याचाही पाठपुराव्याचं एक पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्याही पत्राचा पाठपुरावा रेल्वे विभागामध्ये चालू आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांना ते पत्र दिलं गेलेलं आहे, त्याची प्रत आज आमच्याकडे आहे आणि रेल्वे बोर्डाला रेल्वे मंत्र्यांनी खाली निर्देश देऊन कळमरोड रेल्वे स्टेशन पासून पुढची गाडी घेऊन तर जावी, परंतु निजामाबाद पंढरपूर तात्काळ चालू करून परळी मिरज व हरमूळ पुणे ही तात्काळ गाडी चालू करण्यात यावी असे निर्देश असताना देखील जाणीवपूर्वक रेल्वे बोर्डानं या ठिकाणी खोडसाळपणानं जाणीवपूर्वक रेल्वे गाडी थांबवली गेली नाही. त्यामुळं प्रशासनाचा या ठिकाणी मी धिक्कार करतो आणि तात्काळ जर समजा गाडी चालू केली नाही तर रेल्वे मंत्र्याचंही तुम्ही ऐकत नाहीत, आमदाराचंही ऐकत नाहीत, खासदाराचंही ऐकत नाहीत. यामुळं तुमच्या पुढं आंदोलन हाच एक प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ उपस्थित करत आहोत आणि या ठिकाणी तीव्र आंदोलन करून तुम्हाला या ठिकाणी गाड्या चालू ठेवण्यासंदर्भात आणि स्टाफ देण्यासंदर्भात आम्ही बंधनकारक या ठिकाणी करू इच्छितो की ज्या ठिकाणी या कामाच्या माध्यमातून या गावातली जी काही परगावी जाण्याची सोय आहे ती गैरसोय दूर होईल आणि सोय होईल याकरता मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की आपण ह्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडावे आणि तात्काळ रेल्वे गाडी कशा पद्धतीने चालू होईल याचा पाठपुरावा करावा. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो. कॅन्टीनचं जे आहे आता रेल्वे थांबत नाही, स्टॉप नाही, काय नाही आणि त्याला बिल आलं. आता उद्याचं जे आंदोलन आहे ते आता ह्यांना ते बुडीनं करायचं संपून गेले. आता उद्याचं आंदोलन त्यांना क्लिअर आहे. तुम्हाला सांगतो आता त्याला पटवालवर जमून गेला 5 वर्ष झालं. साहेबा जर एखाद्या आमच्या वर्षी तितकी मोठी फाईल तयार झाली तरी त्यांचं डोळं म्हणायचं उद्याला क्लिअर उडावलेली माणसं झालं त्या तुझ्या रेल्वेवर अख्खं गाव येणार आहे रुळावर अख्खं 50 गाड खेळायची माणसं येणार आहेत. तर याची नोंद घेऊन तुम्हाला सांगतो त्यांनी प्रशासनानं तुम्हाला सांगतो आम्हाला आपलं थांबत द्यावं म्हणजे बुडीनं त्यांचा नामचा व्यवहार मिटल. अरे फुकट जमीन दिली 65 एकर, 1 रुपया नाही आता.